पंजाबमध्ये बहादूरमध्ये आणि उत्तराखंडमध्ये काशीपूरमध्ये EPS 95 पेन्शन धारकांची मीटिंग झाली। म्हणजेच राष्ट्रीय अध्यक्ष NECचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कमांडर अशोक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये तसेच पंजाबच्या NECचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत यांच्या उपस्थितीमध्ये काल 2 ठिकाणी मीटिंग झाल्या आणि या मीटिंगमध्ये काही महत्त्वपूर्ण अपडेट EPS 95 पेन्शन धारकांसाठी सांगण्यात आलेले आहेत। तर हे अपडेट कोणते आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे आहे। बऱ्याच जणांनी लाईव्ह त्यांचं जे काय बोलले आहेत कमांडर अशोक राऊत असतील किंवा पंजाबचे जे NECचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते काय बोलले असतील बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, परंतु तुम्ही पाहिलं तर जो उत्तराखंड काशीपूरमध्ये माननीय कमांडर अशोक राऊत यांनी जे स्पीच दिलं होतं त्यामध्ये जरा आवाज त्याचा म्हणजे आवाज व्यवस्थित येत नाही, त्यामुळे बऱ्याच जणांना हे स्पीच समजलं नसेल आणि त्याचमुळे आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये नेमकी माहिती यांनी काय दिलेली आहे तीच पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर सर्वात पहिल्यांदा एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आपल्या चॅनलवर EPS 95 पेन्शनधारक असतील किंवा सर्वच पेन्शनधारक असतील, गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत किंवा कर्मचाऱ्यांसाठी काही अपडेट असतील तर त्या आपल्या चॅनलवर रेग्युलर येत असतात, परंतु बरेच असे चॅनल आहेत की ते AI ने बनवलेले असतात। AI ने खोट्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्या खोट्या बातम्यांना बळी पडून बरेच EPS 95 पेन्शनधारक ते चॅनल रेग्युलर पाहत असतात। आता कोणत्याही प्रकारे एखादी योजना असेल किंवा एखादा अपडेट असेल तर त्याची रेग्युलर बातमी कधीच नसते। तुम्ही पाहिलं तर EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढी संदर्भातील रोज न्यूज AI ने बनवल्या जातात आणि पेन्शन आज वाढणार उद्या वाढणार अशा तारखा सुद्धा सांगितल्या जातात। त्यामुळे अशा खोट्या बातम्यांना बळी पडू नका। आपल्या चॅनलवर जेव्हा केव्हा तुम्हाला अपडेट येणार आहे, मग ती पॉझिटिव्ह अपडेट असो किंवा निगेटिव्ह अपडेट असो, तुम्ही मागचे सुद्धा व्हिडिओ जाऊन पहा, कोणतीही अपडेट पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो ते तुमच्यापर्यंत थोडक्यात पोहोचवण्याचं काम हे केलं जातं। तर हेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। तर आता आपल्या व्हिडिओकडे वळूया, नेमका व्हिडिओचा मुद्दा काय आहे तो। तर काल उत्तराखंडमधील काशीपूर येथे माननीय कमांडर अशोक राऊत वीरेंद्र सिंग यांच्या उपस्थितीमध्ये एक मीटिंग घेण्यात आली। या मीटिंगमध्ये त्यांनी काही अपडेट दिलेले आहेत। तसेच त्यानंतर पंजाबमधील बहादूरमध्ये सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत तेथेही होते आणि NECचे अध्यक्ष पंजाबमधील NECचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते। त्यांनी पंजाबमध्ये सुद्धा बहादूरमध्ये मीटिंग घेण्यात आली। तर उत्तराखंडमध्ये जे मीटिंग घेण्यात आली काशीपूरमध्ये तेथे कमांडर अशोक राऊत यांनी काय सांगितलं तर त्यांनी सांगितलं की जी आता EPS 95 पेन्शनधारकांचे पेन्शन वाढीचा जो मुद्दा आहे हा मुद्दा जेव्हा संसदेत मांडला त्यावेळी ज्यांनी उत्तर दिलं होतं शोभा करंदाजी यांनी, सुश्री शोभा करंदाजी आहेत त्यांनी राज्यमंत्री, त्यांनी उत्तर दिलं होतं। ते उत्तर ऐकून बरेच जण हे निगेटिव्ह फीडबॅकमध्ये गेलेले आहेत, म्हणजे निगेटिव्हिटीमध्ये गेलेले आहेत, कारण त्यांनी सरळ असं उत्तर दिलं होतं की तुमची पेन्शन वाढू शकत नाही, ही एक डेफिनाइट कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे। म्हणजे EPS 95 म्हणजेच EPS 95 म्हणजे काय तर 1995 साली ही एम्प्लॉयसाठी कर्मचाऱ्यांसाठी ही पेन्शनसाठी सुरू झालेली एक स्कीम आहे आणि ही डेफिनाइट कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे। या स्कीममध्ये 8 पॉइंट समथिंग काहीतरी जे कॉन्ट्रीब्युशन असतं ते एम्प्लॉयचं असतं आणि 1 पॉइंट समथिंग हे कॉन्ट्रीब्युशन हे गव्हर्नमेंटचं असतं आणि ही कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे। आणि या कॉन्ट्रीब्युशन स्कीमचे जे पैसे आहेत म्हणजे जे पेन्शन मिळते तुम्हाला ते पेन्शन वाढणार नाही असं स्पष्टपणे संसदेत मागच्या वीकमध्ये म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं आणि त्यामुळे बरेच जण जे EPS 95 पेन्शनधारक आहेत ते पेन्शनधारक हे निगेटिव्ह फीडबॅकमध्ये गेले होते आणि निगेटिव्ह फीडबॅकमध्ये गेले असल्यामुळे बऱ्याच जणांना यांचा हा नकार म्हणजे पुढचं जे आंदोलन करणार आहे त्याबद्दल नकार येत असल्याचं दिसलं, त्यामुळेच ही मीटिंग घेण्यात आलेली आहे।
आणि या मीटिंगच्या घेण्याच्या मागे हेतू 2-3 होते. जे 17 ऑक्टोबरला जे पत्र दिलं होतं, लेखी पत्र दिलं होतं, EPFOच्या अधिकाऱ्याकडून हे पत्र देण्यात आलेलं होतं, परंतु श्रम मंत्र्यांच्या सांगण्यावरून हे पत्र देण्यात आलेलं होतं. आणि या पत्रामध्ये ज्या ज्या मागण्या होत्या त्या लिखित स्वरूपात दिलेल्या होत्या की आम्ही पूर्ण करू. परंतु आज जवळजवळ 2 महिने होत आले, परंतु हे जे लिखित स्वरूपात पत्र आहे त्याचा पॉझिटिव्ह रिप्लाय दिला नाही आणि म्हणूनच ही कालची मीटिंग घेण्यात आलेली आहे. 2 ते 3 कारणे आहेत कालची मीटिंग घेण्यामागे. तर सुश्री शोभा करंदीजे राज्यमंत्री यांनी जेव्हा हे उत्तर दिले त्यावरती माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं की कोणीही निगेटिव्ह फीडबॅकमध्ये जाऊ नका, कारण हा जो डेटा आहे तो डेटा हा 2019 पासूनचा डेटा आहे, म्हणजे जवळजवळ 7 वर्षाचा डेटा आहे. आणि त्या डेटावरती पुन्हा पुन्हा तोच डेटा पार्लमेंटमध्ये संसदेत मांडला जातो आणि त्याच डेटावरती बोललं जातं. त्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे. आपल्याला जर पुढं हा डेटा न्यायचा असेल, पुढचा डेटा द्यायचा असेल, तर आपल्या बाजूने पॉझिटिव्ह राहायला हवं आणि आपल्याला पुढचं पाऊल उचलायला हवं. त्यासाठी त्यांनी सुद्धा, म्हणजे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कमांडर अशोक राऊत किंवा बाकीचे जे प्रतिनिधी आहेत यांनी सुद्धा हे एक महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. त्यांनी 7,500 रुपये पेन्शन होणारच यावरती एक डेटा तयार केलेला आहे. म्हणजे 7,500 पेन्शन होऊ शकते. बरेच असे जे अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे, तज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा असं सांगितलं की 7,500 रुपये पेन्शन करू शकत नाही, कारण सरकार लॉसमध्ये जाईल किंवा सरकारने सुद्धा हेच उत्तर दिलेलं आहे. परंतु यांनी असा डेटा तयार केलेला आहे की 7,500 रुपये पेन्शन ही आमची होऊ शकते आणि त्याचा आम्ही डेटा पूर्ण तयार केलेला आहे. ती कशी होऊ शकते याचा डेटा आम्ही तयार केलेला आहे आणि ते डेटा जर लिखित स्वरूपात वित्त मंत्र्यांना सुद्धा दिलेला आहे, बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा आम्ही लवकरच देणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता 7,500 रुपये पेन्शन त्यांनी त्यावेळी हेही सांगितलं की का होऊ शकत नाही, कारण आतापर्यंत हे पैसे सरकारचे नाही तर हे पैसे आमचेच पैसे आहेत, म्हणजेच EPS 95 पेन्शन धारकांचेच पैसे आहेत. मागे काहीतरी 416 रुपये कट होत होते, नंतर 500-550 रुपये कट होत होते, आता तर 1200च्या वरती इतके पैसे कट होतात आणि पुढे पेन्शनच्या नावाखाली हे पैसे कट केले जातात. परंतु पेन्शन किती मिळते तर 1,000 रुपये. आणि जवळजवळ 36,000च्या वरती असे पेन्शनधारक आहेत की त्या पेन्शनधारकांना 1,000 रुपये सुद्धा पेन्शन मिळत नाही. काहींना 400, 500, 350 रुपये सुद्धा पेन्शन मिळणारे काही पेन्शनधारक आहेत. आणि अशा पेन्शनधारकांना त्यांनी असं सांगितलं की अशा पेन्शनधारक, समजा एखादे ज्येष्ठ नागरिक जोडपे आहे आणि त्यांना जर फक्त 1,000 रुपये पेन्शन मिळत आहे तर त्या 1,000 रुपयाच्या पेन्शनमध्ये त्यांनी नेमकं काय करायचं. आणि तुम्हाला माहीत आहे अलीकडची मुलं अशी आहेत की त्यांना आई वडील म्हणजे जड भार वाटतो, त्याही वयात जर त्यांच्याकडे पैसे असतील तरच त्यांना ते जवळ करणारे असे अलीकडची बरेच मुले आहेत. आणि अशा मुलांच्या आई वडिलांनी, पेन्शनधारकांनी काय करायचं, 1,000 रुपयाच्या पेन्शनमध्ये त्यांनी काय करायचं असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी त्यावेळी सांगितलेलं आहे. आता पुढचं पाऊल काय आहे तर 29 डिसेंबरला गुजरातमध्ये धार्मिक मीटिंग घेतली जाणार आहे. धार्मिक मीटिंग काय तर जे पेन्शनधारक मुस्लिम आहेत ते त्यांच्या अल्लाला शरण जाणार आहेत आणि जे हिंदू आहेत ते त्यांचे जे देव आहेत, भगवान आहेत, त्यांना शरण जाणार आहेत. आणि एक धार्मिक मीटिंग घेतली जाणार आहे की आमची पेन्शन वाढू, या पद्धतीने सुद्धा गुजरातमध्ये 29 डिसेंबरला एक धार्मिक मीटिंग ही घेतली जाणार आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं की 31 डिसेंबरपर्यंत जर आपल्याला आपल्या हक्काचं जे आपली पेन्शन वाढ आहे ते आपल्याला दिली नाही, कमीत कमी लिखित स्वरूपात तरी त्यांनी दिलं नाही किंवा पॉझिटिव्ह कोणताच रिप्लाय दिला नाही, तर मात्र 31 डिसेंबर नंतर आपण आपले जी आंदोलन पुढचं करणार आहोत त्याची एक तारीख फिक्स करायची आहे. आणि या तारखेला कमीत कमी 5,000 पेन्शनधारक तर असायलाच हवे, तरच आपलं आपल्या पेन्शन वाढीची मागणी आहे ती पेन्शन वाढीची मागणी किंवा बाकीच्या 2 ते 3 मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होऊ शकतात, असं कमांडर अशोक राऊत यांनी प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना रिक्वेस्ट ही
केलेले आहे. तर अतिशय महत्त्वाचा ही निर्णय आहे. गुजरातला 29 तारखेला धार्मिक मीटिंग होणार आहे. या मीटिंगला सुद्धा जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांनी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी मगाशी सांगितलं की 7,500 सरकारचा जरी डेटा तो नसेल तरी जे NSCचे अध्यक्ष किंवा बाकीचे प्रतिनिधी आहेत त्यांनी हा डेटा राईट पद्धतीने तयार केलेला आहे आणि वित्त मंत्र्याला सुद्धा दिलेला आहे. बाकीच्या मंत्र्यांना ते लवकरच देणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाची आजच्या व्हिडिओमधील ही अपडेट होती की पंजाबमधील बहादूरमध्ये आणि उत्तराखंडमध्ये काश्मीरमध्ये या 2 मीटिंग झाल्या होत्या आणि या मीटिंग संदर्भातील अतिशय महत्त्वाच्या या अपडेट होत्या. या अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम आजच्या व्हिडिओमधून केलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा, कारण अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. यानंतरचे जे आंदोलन होणार आहे या आंदोलनामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायची रिक्वेस्ट सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी केलेले आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हेच रिक्वेस्ट असेल की तुम्हाला जर पॉझिटिव्ह रिप्लाय हवा असेल, मान्य आहे ज्येष्ठ नागरिक वय आहे, परंतु या सरकारला त्याचे काही पडलेले नाही, त्यामुळे थोडं का होईना सहभागी असणं, ज्यांची पूर्णच कंडिशन नाही त्यांना नाही केलं तरी चालेल, परंतु ज्यांना सहभागी होता येईल त्यांनी अतिशय महत्त्वाच्या अपडेटसाठी आंदोलनासाठी सहभागी होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय हा मिळू शकतो असं कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पर्यंत शेअर करा, पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.